काय होईल जर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त एकच वाक्य खाता पिता उठता बसता म्हणत राहिला तर ती गोष्ट मॅनिफेस्ट होईल तुमच्या आयुष्यात. याला म्हणतात रोबोटिक अफर्मेशन्स. कसं काय ते व्हिडिओमध्ये बघू, पण त्याआधी हॅलो नमस्कार, मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये. रोबोटिक अफर्मेशन्स म्हणजे काय? एखाद्या रोबोटप्रमाणे आपलं अफर्मेशन कंटिन्युअसली म्हणत राहायचं. अफर्मेशन आत्तापर्यंत ऑलमोस्ट सगळ्यांनाच कळालं असेल की अफर्मेशन म्हणजे असं एखादं सकारात्मक वाक्य आपण बनवतो जे आपल्या इच्छे रिगार्डिंग असतं, ठीक आहे. आणि त्या वाक्याला एखाद्या रोबोटप्रमाणे सतत 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 म्हणत राहायचं म्हणजेच रोबोटिक अफर्मेशन्स. हो, याच्यामुळे माहिती काय होतं? याच्यामुळे सबकॉन्शियस माइंडचं रिप्रोग्रामिंग होतं. थोडक्यात सांगायचं तर कॉन्शियस माइंड म्हणजे आपलं बाह्य मन आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं अंतर्मन. ओके. आणि जे मॅनिफेस्टेशन्स असतात, ज्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करत असतो, ते सगळं आपल्या सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपल्या अंतर्मनाच्या प्रोग्रामिंगवर डिपेंड करतं. आपले काही बिलीफ्स असतात. बिलीफ्स म्हणजे विश्वास. काही अशा गोष्टी असतात ज्या आपण मनाच्या खोलात कुठेतरी साठवून ठेवलेले असतात आणि आपलं आयुष्य त्याप्रमाणेच चालू राहतं. आपण त्याच विचार प्रणालीने विचार करत राहतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत असतात, चांगल्या असू देत किंवा वाईट असू देत. आपण जर सकारात्मक विचार केला तर सकारात्मक गोष्टी येतात आणि नकारात्मक केला तर नकारात्मक गोष्टी येतात. हे मी ऑलमोस्ट सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगितलंय. त्याचप्रमाणे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडचं रिप्रोग्रामिंग खूप सोप्या पद्धतीने करू शकतो. कारण आपलं जे सबकॉन्शियस माइंड असतं ना, ते एखाद्या लहान बाळासारखं असतं. म्हणजे लहान मुलाला किंवा बाळाला काहीच कळत नसतं की काय बरोबर काय चुकीचं, पण आपण त्याच्यावरती ज्या प्रकारचे संस्कार करतो, त्याला जे काही सांगतो की हे चांगलं, हे बरोबर, हे खाऊ नको, ते करू नको, त्याप्रमाणे ते बाळ मोठं होत जातं आणि शिकत जातं. तसंच असतं. आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला काही गोष्टी समजावून सांगू शकतो आणि सांगू शकतो की ही गोष्ट चुकीची आहे, हा विचार करू नको, ही गोष्ट बरोबर आहे, ही गोष्ट चांगली आहे, या गोष्टीचा विचार कर. तर सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्रामिंग करण्यासाठी सोपी मेथड म्हणजे रिपिटेशन. म्हणजे काय? एखादी गोष्ट सारखी 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 सांगत राहणं. आता सांगत राहण्यासाठी आपण सोपी मेथड वापरू शकतो, ती म्हणजे अफर्मेशन्स. एखादं असं पॉझिटिव्ह वाक्य बनवू शकतो आपण आपल्या इच्छेप्रती आणि ते वाक्य जर आपण कंटिन्युअसली सकाळपासून म्हणजे उठल्यापासून ते झोपेपर्यंत कंटिन्युअसली काहीही काम करत असताना तुम्ही जर म्हणत राहिला ना, एकच विचार तुमच्या मनामध्ये ठेवला तर काहीच दिवसांमध्ये तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं रिप्रोग्रामिंग होतं. आणि एकदा का आपल्या सबकॉन्शियस माइंडने ती गोष्ट मान्य केली तर मग ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट झाल्याशिवाय राहत नाही. ट्रस्ट मी, रोबोटिक अफर्मेशनने लोकांना एकदम अमेझिंग रिझल्ट्स दिसलेत. म्हणजे अगदी 2-2 दिवसात 3-3 दिवसांच्या अफर्मिंग नंतर सुद्धा त्यांना हवी असणारी गोष्ट मिळाली आहे. या रोबोटिक अफर्मेशन्समध्ये आपल्याला फिलिंग्स, भावना, इमोशन्स काहीही टाकण्याची अजिबात गरज नसते. तुम्ही कंटिन्युअसली ते वाक्य फक्त म्हणत राहता एखाद्या रोबोटप्रमाणे. रोबोटला काही भावना असतात का? नाही. रोबोट एक मशीन आहे. मशीनला कोणत्याही प्रकारच्या भावना नसतात, कोणतेही इमोशन्स नसतात. त्याप्रमाणेच एखाद्या रोबोटप्रमाणे फक्त ते वाक्य म्हणत राहायचं म्हणत राहायचं म्हणत राहायचं आणि काहीच दिवसांमध्ये मग ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये येते. कारण आपलं सबकॉन्शियस माइंड हे रिप्रोग्राम होतं. पण कधी पण अफर्म करताना जर तुम्ही त्याच्यात भावना आणि इमोशन्स ओतल्या तर ती गोष्ट कितीतरी फास्टर वेने तुमच्याकडे यायला मदत होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा ते फील करून म्हणा आणि जेव्हा जेव्हा शक्य नाही होणार, तुम्ही बोर झालाय आणि तुम्हाला असं ते कंटिन्युटीमध्ये येऊन गेलाय, त्यावेळेस इमॅजिन नाही केलं तरी चालेल, ठीक आहे. आता रोबोटिकली म्हणजे काय? कंटिन्युअसली कामधंदा सगळं सोडून आपण तेच करत बसायचं का? अजिबात नाही. अशी कामं करताना ज्या कामांमध्ये आपल्याला मेंदूचा वापर करावा लागत नाही किंवा जी अशी कामं दिवसामधली असतात ना की ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त विचार करण्याची गरज नाही किंवा आपण असे अनावश्यक विचार करत राहतो, असे कामं असतात. फॉर एक्झाम्पल जसं की मी आता घराची साफसफाई करते, मी झाडू मारते. झाडू मारत असताना मला माझ्या डोक्यामध्ये कसलेही फालतूचे विचार चालू राहतील. त्यापेक्षा मी अफर्म केलेलं कधीही चांगलं, राईट. किंवा मी भांडी घासते किंवा मी कपडे धुते किंवा मी स्वयंपाक करते फॉर एक्झाम्पल. किंवा बाहेर आपण कुठेतरी फिरायला जातो. काही म्हणजे जे लोक व्यायाम वगैरे करत असतील ते लोक एक्सरसाइज करण्यासाठी बाहेर जातात किंवा वॉकिंगला जातात, रनिंगला जातात. त्यावेळेस आपल्या डोक्यात
फालतूचे विचार चालू राहतात. ते तसले विचार करत राहण्यापेक्षा आपण हा विचार करत राहायचा आणि रोबोटिकली अफर्म करत राहायचं. अफर्मेशन म्हणजे तुमच्या कानावरती ते शब्द पडले पाहिजेत. थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्ही ते म्हणू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर. पण जर तुम्ही कंटिन्युअसली रोबोटिकली अफर्म करत राहिला ना तर एका पॉईंटला तुम्हाला तुमचा घसा तर कोरडा पडतोच, पण डोकंसुद्धा दुखायला लागतं कंटिन्युअसली म्हटल्यामुळे. त्यामुळे तुम्हाला जोरात म्हणजे असं तोंडाने म्हणण्याची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या मनामध्ये म्हणू शकता. ठीक आहे की आता सपोज मला 1 लाख रुपये मिळाले, माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत, माझ्या बँक अकाउंटमध्ये 1 लाख रुपये आहेत, माझ्या बँक अकाउंटमध्ये 1 लाख रुपये आहेत, माझ्या बँक अकाउंटमध्ये 1 लाख रुपये आहेत. ठीक आहे, हे एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. आता हे वाक्य कंटिन्युअसली तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचं आहे. दॅट्स इट. या इतक्या छोट्या साध्या सिम्पल मेथडने लोकांनी खूप अमेझिंग गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित केल्यात. खूप इझिली आपल्या सबकॉन्शियस माइंडचं रिप्रोग्रॅमिंग होतं. ठीक आहे, आणि याचा वापर तुम्ही अगदी कधीही कुठेही करू शकता. तुम्ही कोणत्याही वेळेला कधीही करू शकता मान्य, पण 2 महत्त्वाच्या वेळा असतात ज्या तुम्ही चुकवू शकत नाही. त्या कोणत्या माहिती असेल? सकाळी उठल्या आणि रात्री झोपण्यापूर्वी. या 2 वेळांमध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड एकदम ग्रॅब करायला रेडी असतं. म्हणजे अशा वेळेला जर आपण अफर्म केलं किंवा एखादी मेथड केली ना, ती क्विकली आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाण्याची, फीड होण्याची शक्यता खूप जास्त असते. ठीक आहे, त्यामुळे सकाळी उठल्या किंवा रात्री झोपण्यापूर्वी ॲटलिस्ट 10 मिनिट तुम्ही अफर्म करायचं. 10 मिनिटांचा टायमर तुम्ही लावू शकता. 10 मिनिट अफर्म करायचं, लगेच झोपायचं. सकाळी उठल्यानंतर पण लगेच 10 मिनिट अफर्म करायचं आणि मग आपण आपल्या कामाला लागायचं. ओके, आणि याचा वापर तुम्ही अक्षरशः कुठल्याही गोष्टीसाठी करू शकता. अफर्मेशन कसं लिहायचं? अफर्मेशन नेहमी वर्तमान काळात असायला हवं आणि सकारात्मक असायला हवं. कुठल्याही गोष्टीसाठी वापरू शकता. पैशांच्या रिगार्डिंग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. गाडी तुम्हाला आकर्षित करायची असेल, माझ्याकडे मर्सिडीज गाडी आहे. जितकं तुम्हाला सिम्पल आणि प्रिसाईज तुमचं अफर्मेशन बनवता येईल तितकं चांगलं. ओके, प्लीज ही मेथड ट्राय करा काही ठराविक काळ. आणि परसिस्टन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट. परसिस्टन्स म्हणजे सातत्य, की परसिस्ट करत राहायचं, हट्टीपणा करीत राहायचा. एखादं हट्टी बाळ कसं असतं, म्हणजे की ते सारखं खूप हट्ट करतंय, रडतंय आणि हातपाय मारतंय आणि असं काहीतरी करतंय आणि एखादी गोष्ट मागतंय. तर त्याचे जे आईवडील असतात ते कुठेतरी म्हणजे कंटाळून, त्याच्या हट्टीपणाला कंटाळून त्याला ती गोष्ट देऊन टाकतात. त्याप्रमाणेच आपण हट्टीपणासारखं ती गोष्ट सतत म्हणत राहिली ना, एका पॉईंटला युनिवर्स अक्षरशः कंटाळून आपल्याला ती गोष्ट देऊन टाकेल आणि टाकतो. ही गोष्ट मी माझ्या यूट्यूबसाठी रिसेंटली आत्ता अप्लाय करते आणि मला त्याचे मॅजिकल रिझल्ट्स दिसत आहेत. कारण मी खूप दिवसांनंतर यूट्यूबवरती व्हिडिओज पोस्ट करूनसुद्धा माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त व्ह्यूज, लाईक्स, कमेंट्स, सबस्क्रायबर्स सगळं काही वाढतं आहे. दॅट्स वाय आय एम सो हॅपी. आणि याच्यासाठी मी ॲक्च्युली रोबोटिक अफर्मेशनचाच वापर करते. ठीक आहे, आय होप सो की तुम्हा सगळ्यांना रोबोटिक अफर्मेशनबद्दल सगळं काही कळालं असेल. जर काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये विचारा, मी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. ठीक आहे, काय आवडलं काय नाही आवडलं तेही सांगा. कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवलेला मी तुम्हाला आवडेल तेही सांगा. आणि बस भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय अँड थँक्यू.